दिडशे मतदारसंघात घोळ, अजितदादांचाही पराभव। महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला। अनेक दिग्गज या निवडणुकीत पराभूत झाले। या अनपेक्षित निकालाने विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका घेतली जाते। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती। मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मतदान टळलं। यानंतर आता थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयानंतर संशय व्यक्त केला जातोय। निवडणुकीत जवळपास 150 मतदारसंघात गडबड झाली आहे। सखोल चौकशी केल्यास अजितदादा ही 20,000 मतांनी पराभूत झाल्याचं दिसून येते, असा धक्कादायक आरोप जानकर यांनी केलाय। आमदार जानकर यांनी आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली। यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले। जानकर पुढे म्हणाले, ज्या बूथवर मला 31 मते मिळाली तेथील लोकांनी 400 मतं दाखवली। आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत। जवळजवळ 150 मतदारसंघात गडबड झाली आहे। याची सखोल चौकशी केल्यास अजितदादा ही बारामती मतदारसंघात 20,000 मतांनी पराभूत असल्याचं दिसून येत। अजितदादा यांना 1,80,000 मतं मिळाली आहेत, त्यापैकी 2 एक सूत्र वापरलं गेलंय। त्यामुळे युगेंद्र पवार यांना 80,000 अधिक 60 अशी 1,40,000 मतं मिळाली असून अजितदादा यांना 1,20,000 मते उरतात असं गणित जानकर यांनी मांडलंय।